नमस्कार मंडळी, तेजस व्हॉइस मध्ये आपलं स्वागत. भविष्य पाहण्याच्या बहाण्याने महिलेला फसवलं. तिच्या अंगावर शाल टाकण्याचा बहाणा करून 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आता मला हे ऐकून खूप हसायला येते की नक्की लोकांची मती जाते कुठे, भ्रष्ट होते का? भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका महिलेची तब्बल 7,72,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी अंगावर शाल टाकून हात चालकीने महिलेकडील सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेला. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवडचा थरेगाव येथील डांगे चौक परिसरात घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 अनोळखी व्यक्तींविरोधात आता पोलीस यांचा शोध घेत आहे. तेजस व्हॉइसला जी माहिती आहे त्यानुसार ती जी महिला आहे ती तिच्या मुलीला भेटण्यासाठी जात असताना डांगे चौक येथे 2 अनोळखी व्यक्ती त्यांच्या समोर आले आणि आरोपींपैकी एका व्यक्तीने त्या महिलेला सांगितले की त्यांना 20 वर्षानंतर मुलगा झालाय. तो वयस्कर असून लोकांच्या अंगावर शाल ठेवून त्यांचं भविष्य सांगतो आणि घरातील अडचणींवर उपाय सांगतो. महिलेला बोलण्यात त्यांनी गुंतवले आणि तिच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 7,72,000 रुपयांचा ऐवज हात चालकीने लंपास केला. मला असं वाटतं त्या महिलेला नमस्कार काय बोलायचं ना, मग तुम्हीच सांगा लोक हो. आणि हो, तेजस व्हॉइसला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.